मासिक पाळी विटाळ. प्रत्येक स्त्रीने नक्की ऐकायला पाहिजे. गोळ्या खाऊन पाळी लांबवू नका. सुमन लग्न होऊन सासरी आली. खूप सारी स्वप्न उराशी बाळगून. जसे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतात आपल्या जोडीदाराबद्दल, नवीन आयुष्याबद्दल, तशीच सुमनची होती. सुमन एक उच्च शिक्षित, देखणी, चुणचुणीत आणि प्रगत विचारांची तरुणी होती. सुमनचा नवरा अक्षय अगदी तिला शोभेल असाच होता. तो पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत रिजनल HR या पोस्टवर होता. बोलायला खूप मधाळ, तरीही चतुर आणि अदबशीर असे त्याचे व्यक्तिमत्व होते. सुमनच्या सासूबाई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या, पण आता रिटायर झाल्या होत्या आणि सासरेही रिटायर मुख्याध्यापक होते. दीरही एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. एकूणच सर्व काही अगदी आलबेल होतं. लग्न संध्याकाळचं होतं. सर्व आटपून हॉलवरून घरी यायला रात्रीचे 2 वाजले होते. सर्व खूप थकले आणि कंटाळले होते. छान गृहप्रवेश झाला, पण लागलीच सुमनच्या सासूबाईंनी एक छोटेखानी पूजा करून घेतली नवीन जोडप्यांकडून. सुमनच्या सासूबाईंना त्यांच्या बहिणीने समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला की सर्व थकले आहेत, बाकीचे विधी उद्या करू, पण देवाचं सर्व सागरसंगीत आणि वेळच्या वेळी झाले पाहिजे, असं म्हणून त्यांनी मधूला गप्प केलं. दुसऱ्या दिवशी बाकी सर्व विधी पार पडले. सुमनचं काकणं सुटल्यावर सासूबाईंनी तिच्याकडून स्वयंपाकघरात सर्व वस्तूची पूजा करून घेतली. सुमन हे सर्व आवडीने करत होती. सर्व आटोपल्यावर तिने सर्वांसाठी गोडाचा शिरा केला. सर्वांना तो खूप आवडला. सासऱ्यांनी सुमनला बोलावले आणि शगुन म्हणून हातात 500ची नोट ठेवली आणि भरभरून आशीर्वाद दिला. अशीच या घराची अन्नपूर्णा हो. सुमन खूप खुश झाली. दुपारी सासूबाईंनी सुमनला त्यांच्या रूममध्ये बोलावलं. काय म्हणता आई? अगं सुमन, ये बस. 2 दिवसानंतर आपल्याकडे पूजा आहे. त्या सत्यनारायण, नवग्रह शांती, तुमच्या वैवाहिक जीवनातील काही पूजा आणि बरंच काही असतं. पूजा 4 ते 5 तास चालते. पहाटेच पूजेला सुरुवात होते. तू डोक्यावरून न्हावून घ्यायचं आणि नवी कोरी वस्त्र घालायची. सासूबाई सर्व समजावून सांगत होत्या आणि सुमन सर्व पक्क लक्षात ठेवत होती. अगं हो, तुझी डेट काय आहे पाळीची? काही अडचण तर येणार नाही ना? नाही तर सर्व तयारी पाण्यात आणि घर विटाळेल ते वेगळंच. तिला ऐकायला थोडं विचित्र वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. हो आई, एक 4-5 दिवसानंतर आहे डेट, पण आता लग्नाची धावपळ झाली आहे तर काही सांगता येत नाही. एक काम कर, तू पाळी लावायच्या गोळ्या घे, उगाच पूजेत विघ्न नको. सुमनने होकार दिला. खूप छान सागरसंगीत पूजा करत पडली. आता सर्व नातेवाईक हे निघून गेले. 4-5 दिवसात अक्षयच्या सुट्ट्या संपणार होत्या. अक्षय एक ना आई म्हणत होत्या. सुमन आता फक्त तू आणि मी असं म्हणत त्याने तिला लाडाने कुशीत ओढले आणि मिठीत घेतले. अरे एक ना, याबद्दलच सांगायचं. तू ऐकणार नाहीस तर बरं बोल, असं म्हणत त्याने त्याचा हात हळूच तिच्या ब्लाऊजचे नॉट खोलायला सुरुवात केली. तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि घडाघडा बोलायला सुरुवात केली. आता घरात पूजेचं मंगलमय वातावरण आहे, तर आता हे सर्व घरात नको. हवं तर मी तुम्हाला नंतर तिकीट काढून देईल. मस्त फिरून या. काय काय काय? मला काहीच समजत नाहीये. अरे आई म्हणत होत्या की हे सर्व आता नका करू. ओके, आय गॉट इट ॲनी. त्याने तिला मिठीतून मोकळं केलं. अक्षय, पण हे थोडं विचित्र नाही ना? सुमन, एक ना, माझी आई थोडी जुन्या विचारांची आहे, कडक शिस्तीची आहे, पण तितकीच प्रेमळ आहे. सो तिला कशाला नाही म्हणू नको, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात मोठा तिढा निर्माण होतो आणि तो कधीच सुटत नाही.
आणि मी आईचा शब्द नाही मोडू शकत. आणि हो, फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे. 6 महिन्यात आपल्या फ्लॅटचं पोझिशन मिळालं की तू माझ्याबरोबर येणारच. मग तुला हवं तसं वाग. माझ्याकडून बंधन नसतील. तिलाही अक्षयचं म्हणणं पटलं आणि तिच्या आईनेही तिला हाच कानमंत्र दिला होता की आधी थोडे दिवस सासरचे म्हणतील ती पूर्व दिशा. तुला पटत नसेल तरी कर. त्यांच्यात मनात तुझी जागा निर्माण कर आणि मग तुझं मत मांड. डोंट वरी अक्षय, आय विल मॅनेज. 4-5 दिवसात अक्षय निघून गेला. इकडे सर्व काही छान चाललं होतं. सुमनला मासिक पाळी आली आणि सासूबाईंचा नूरच बदलला. त्या तिच्याकडे बघतही नव्हत्या आणि अडगडीच्या खोलीत तिला गुदमारायला व्हायचं. कसे तरी तिने ते 4 दिवस काढले आणि पुढच्या वेळी आईकडे जायचं असं ठरवलं. सासूबाईंनीही लगेच होकार दिला. चालेल ना, म्हणजे घर विटाळणार नाही आणि मला ही सारखं साफ करायला नको. काय पण एक विचार असतात लोकांचे. देवाला चालत नाही म्हणे. मग देवाला फुले कशी चालतात? फूल आल्यानंतर झाडाला फळ येतात आणि तसंच स्त्री शरीराचं असतं. गर्भधारणेसाठी मासिक पाळी आवश्यकच आहे. विटाळ म्हणे, अरे ह्या विटाळशिवाय माणसाचा जन्मच नाही. असो, आपल्याला काय आता, फक्त 4 महिने तर, असं म्हणत तिने स्वतःची समजूत काढली. पुढे सासूबाईंचे सणवार, पूजा अर्चा, सोवळे ओवळे आणि सुमनला गोळ्या घेण्याचा आग्रह चालूच होता. वाद नको आणि अजून थोडे दिवस म्हणून ती ऐकत राहिली. तिची तब्येत खूप वाढत होती. तिला कारणच कळेना. आहार नियंत्रित होता, व्यायामही चालू होता, पण तरी असं का होतंय कळत नव्हतं. हल्ली तिची चिडचिड खूप वाढली होती. मानसिक स्वास्थ्य हरवलं होतं. पण अक्षयकडे गेल्यावर सर्व नीट होईल असं ती मनाला समजावलं होतं. फ्लॅट पोझिशनला बोलता बोलता वर्षे निघून गेले आणि ती अक्षयकडे आली. आता ती खूप खुश होती. सर्व काही तिच्या मनासारखं होतं. कसलीही कडक शिस्त नव्हती. दिवस खूप आनंदात जात होते. मधूनमधून सासूबाईंचं फोन येई आणि अमुक एक पूजेला हेच असा आग्रह असे. मग हवं तर गोळ्या घे. अक्षय तर नाही म्हणू शकत नव्हता. मग ती मनाला समजावत असे की एकदा की जॉब मिळाला की सांगता येईल, सुट्टीच नाही. असंच एका मोठ्या पूजेला सुमन आणि अक्षय गावी गेले होते. होमला बसतेवेळी आत्याबाई सुमन आणि अक्षयची उपरण्याची गाठ बांधून घ्यायला पुढे आल्या आणि म्हणाल्या, अगं बाई, लग्न होऊन 2 वर्ष पूर्ण झाली. सासूबाई एवढं देवदेव करतात, पण पाळणा हलण्याची काही चिन्हच दिसत नाही. सुमनच्या कानात हे शब्द गरम गरम शिशा ओतल्यासारखे गेले. अक्षय, ऐक ना. सुमन, मलाही वाईटच वाटलं आत्याच्या बोलण्याचं. डोंट वरी, आपण पुण्याला गेल्यावर चांगल्या गायनोसिसकडे जाऊया. आणि डोंट वरी, 2च वर्ष झाले आपण म्हातारे नाही झालो. हस आता. सुमनने निराश होऊन हलकीशी स्माईल दिली. बसा मिस्टर अक्षय आणि मिसेस सुमन, तुमचे सर्व रिपोर्ट वाचलेत. प्रॉब्लेम काय आहे ते सांगण्याआधी मला तुमची हिस्ट्री जाणून घ्यायची आहे. आणि डॉक्टरनी सुमनला तिच्या मंथली सायकलबद्दल काही प्रश्न विचारले आणि काय समजवायचं ते त्या समजल्या. अशा कशा ग तुम्ही आजकालच्या शिकलेल्या मुली? साधी डोके दुखीची गोळी घेण्याआधी साईड इफेक्ट चेक करतात ना. आणि शब्दच नाही. सारखं मेनेस लांबवण्याच्या गोळ्याला घेऊन तू तुझ्या शरीरावर खूप अत्याचार केलेत. तुझ्या फेलोपाईन ट्यूबमध्ये छोटे ब्लॉकेज आलेत. दरवेळी होणाऱ्या हार्मोन
चेन्समुळे तुझ्या दोन्ही ओव्हरीज खूप डॅमेज झाल्या आहेत. असंख्य पाण्याचे बुडबुडे तयार झाले. डॉक्टरांचा एक एक शब्द सुमन वर आघात करत होता. तिचे सर्वांग गारठले होते. अक्षयचंही तसंच झालं होतं. हे सर्व इतक्या थराला जाईल असं त्यांना स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. डॉक्टर अजून बोलतच होते आणि उत्तरास म्हणजे गर्भपिशवी त्यात गाठ झाली. तुम्ही तुमच्या हाताने तुमचे आई होण्याचे चान्स 90% कमी केलेत आणि ती गाठ गोळ्यांनी नाही विरघळली तर गर्भपिशवी काढावी लागेल. तरीही आपण प्रयत्न करण्यास सुमन तडक उठली. डॉक्टर सॉरी टू से, पण आता मला कुठलेच प्रयत्न करायचे नाही. तुम्ही गर्भपिशवी काढून टाका. कधी करायची सर्जरी? हे काय बोलताय मिस्टर सुमन? हो डॉक्टर, गर्भपिशवीचं नाही तर विटाळच नाही ना. मग कोणाचं तर घर कधीच माझ्याकडून विटाळणार नाही. हो की नाहीस अक्षय? अक्षयच्या उत्तराची वाट न पाहता सुमन चालायला लागली. एका कधीही न उजळणाऱ्या काळोखकडे. आपण 21व्या शतकात जगत आहोत. मित्रांनो, जरा विचार करा. देवाला एखादी गोष्ट आवडली नसती किंवा चालली नसती तर त्याने ती आपल्याला दिलीच नसती. मासिक पाळी हे पेक्षा पवित्र दुसरं काहीच नाही. सृजनाची अपरिमित शक्ती असते. त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की चूक सुमनच्या सासूबाईंकडून आणि सुमनकडून झाली ती तुमच्याकडून होऊन देऊ नका. कोणत्याच कारणाने तुमच्या शरीरावर अत्याचार करू नका. आणि हो, कापतो तो देव नाही. मासिक पाळीत मंदिरात न जाण्यामागची शास्त्रीय कारणे समजून घ्या आणि कुठल्याही जुन्या प्रथा चालीरीती कडपाटल्या मेंढराप्रेमाने पाडू नका. त्यामागची शास्त्रीय कारणे समजून घ्या. लेखिका दामिनी चौधरी.